अर्धी लोक आतमध्ये मी पाहिली, माझ्याबरोबर देखील 2-3 लोक तुमची टीव्हीवाले आतमध्ये गेले होते, त्यांच्याकडे पण मोबाईल होता. मग ते पण हॅक करू शकतात का, हा पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही आहे. काही आणि कोणतरी म्हटले शपथ घेऊन शकणं म्हणजे काय असं, तर हां हां हां, ती का आईची शपथ आहे का? ती का आईची शपथ आहे का? 4.5 लाख लोकांनी मतदान केलेलं आहे, निवडून दिलेलं आहे, आणि ती कायद्याच्या दृष्टीने आहे. तुम्हाला कायदेशीर ज्या गोष्टी करायच्या त्या प्रत्येकाने कराव्या, त्यालाबद्दल काही नाही आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने निगेटिव्हिटी माझ्याबद्दल करणं, हे का पुन्हा मुलाला कदाचित तिथून MLA ला उभा करायचं असेल, मग त्या MLA ला उभा करायचं आहे तर वायकरांच्या विरोधात. आता मी तुम्हाला माहिती आहे, मी त्या ठिकाणं माझी जी ताकद असेल, कामाची ताकद किंवा संघटनात्मक ताकद किंवा आणखीन काही मी जे काही चांगलं करेन त्याची ताकद ह्या 4 महिन्यात दिसून येईल ना. मला तर 13 दिवस मिळाले होते. याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट की CMच्या माध्यमातून की त्यांना जो फंड दिला होता तो मी ऐकलं की 535 कोटीचा फंड त्यांना दिला होता. आता हा फंड आणि जे करता येईल, एक रेप्युटेशन होतं, कामाचा ब्रँड होता, आणि त्या अनुषंगाने निवडून आला. तिथे गेल्यानंतर मी देखील कामच करणार आहे. मला दुसरं काहीच नाही. मी वर्कॉलिक आहे, अल्कोहोलिक नाही यांच्यासारखा, वर्कॉलिक आहे. आणि त्यामुळे काम हेच माझं दैवत आहे, लोकांची कामं करणं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं किंवा मला काही करता येतंय किंवा असं काही नाही आहे. हे खोटा प्रचार चाललाय. हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा. कोर्टात जायचं तर कोर्टात जावं, जिथे जायचंय कायदेशीर बाजू मांडाव्या, पण खोटेपणा करू नये, एवढंच माझी विनंती. दबाव होता, सारखे फोन येत होते, त्या वारंवार वॉशरूमला जात होता, असे सुद्धा काल आरोप करण्यात आले. संजय राऊतांनी आरोप केलेला. एक कोणाचा दबाव होता, काय होता, हे तर मी काय सांगू नको शकत नाही. तुमच्यावर आता तुमच्या मालकाचा दबाव असेल किंवा काय, मी सांगू शकतो का? मालकाचा दबाव तुमच्या कोणावर आहे किंवा काही आम्ही बोलू शकतो का? असू शकेल तुमच्यावरती की हे द्यायचं नाही, ते द्यायचं नाही, काय असेल हे मी काही बोलू शकत नाही. त्याचं मी माझ्या बाबतीमध्ये काय असेल, त्यांनी मला वाटतं तिथे संपूर्ण कॅमेरे लावलेले आहेत, टोटली कॅमेरे लावलेले आहेत. सर्व कॅमेऱ्याच्या ऑन कॅमेरा संपूर्ण चाललेला आहे. एवढे पोलीस आहेत. 20 उमेदवारांचे, जो उमेदवाराने आमच्या त्या मोबाईलची तक्रार केली त्याला 1000 तरी मतं पडलेत का हो? बघा, त्याला 1000 तरी मतं पडलेत का? मग अशा पद्धतीने तो कंप्लेंट करतोय. तो कोणाच्या सांगण्यावरनं करतोय? उगीच हॅरेसमेंट करायची यामध्ये. त्यामुळे पारदर्शकतेने या मुंबई शहरातली, महाराष्ट्रातली, इंडियातलं हे झालेलं आहे. मग माझ्याकडनं जर असा मोबाईल असेल तर ह्यांनी पण यांच्या इथे देखील जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत, त्यांचे खासदार आहेत, तिथे पण यांनी असा प्रयोग केलाय का, तो देखील त्यांनी सांगावा. हां, आता ते जर असे मोबाईलच्या बाबतीमध्ये हे जर करत असतील तर तुम्ही देखील तुमचा बॉडीगार्ड घेऊन वगैरे आतमध्ये आला, ते देखील चुकीचं आहे ना. हे 188 या नियमाच्या अनुषंगाने काय 500 रुपये दंड असतो असं काही नाही आहे मोठं, पण त्याला खोटं देऊन त्याला कुठलं तरी वळण दाखवावं असं